नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण महा टी-ई-टी 2024 करिता चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडागॉजीवर आधारित महत्त्वपूर्ण एम-सी-क्यू प्रश्न आपण अध्ययन करणार आहोत. एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने हे महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी रिपीटेड फॉर्ममध्ये आपल्याला पूर्वीच्या क्वेश्चन्स पेपरमध्ये सुद्धा विचारलेले दिसून येतात. त्यामुळे आजचं जे आपलं क्वेश्चन सेट होणार आहे एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडागॉजी हा जो भाग आहे एक्झामिनेशनमध्ये टोटल 30 क्रमांकांसाठी 30 गुणांसाठी आपल्याला विचारले जातं. तर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हे सुद्धा आजच्या पर्टिक्युलर सेशनमधून आपण जाणून घेणार आहोत. सोबतच डिटेल एक्सप्लेनेशन सोबत आपल्याला हे क्वेश्चन्स दिसणार आहे. सो स्टार्ट करूया सेशनला. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी महा टी-ई-टी 2024 करिता पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोनही पेपरचा संपूर्ण अभ्यासक्रम अवेलेबल आहे. या संपूर्ण अभ्यासक्रमामध्ये डेली लाईव्ह क्लास आपल्याला मिळणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स मिळेल. सोबतच याच्या PDF सुद्धा अवेलेबल आहे. क्लास PDF सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केले जाणार. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे आपल्या प्रॅक्टिस करिता. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एम-सी-क्यू सुद्धा अवेलेबल आहे. सो महा टी-ई-टी एक्झामिनेशनच्या दोनही पेपरची फीस आहे मात्र 3000 रुपये. सो आजच या कोर्सला जॉईन करा. जॉईन करण्यासाठी ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे. या ऑफिशियल नंबर्सवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा महा टी-ई-टी एक्झामिनेशनचं जर फक्त आपण एकच पेपर टार्गेट करीत आहात तर पर पेपर फीस मात्र 2000 रुपये आपल्याला दिसून येते. सो अशा प्रकारे महा टी-ई-टी एक्झामिनेशनचा हा कंप्लीट कोर्स आपल्याला दिसून येतं. सो आजचा पहिला प्रश्न आहे, वायगोस्कीच्या मते यापैकी कोणता घटक संज्ञानात्मक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो? सो आपण बघतो की वायगोस्की यांच्याद्वारे संज्ञानात्मक क्षमतेचा यावर सिद्धांत दिलेला आहे. कॉग्निटिव्ह थेअरी आपल्याला दिसून येते जे वायगोस्की यांच्याद्वारे देण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये मुख्य भूमिका कशाची आहे? ए भाषा, बी आहे परिपक्वता, 3 आहे संघटन की 4 संतुलन. ओके, सो या ठिकाणी आपण बघतो की एक जे चाइल्ड आहे, बालक जे असते यांच्या विकासासाठी आपल्याला दिसून येते कॉग्निटिव्ह थेअरी आपल्याला दिलेली आहे. सो ही जी कॉग्निटिव्ह थेअरी आहे या थेअरीमध्ये आपण बघतो की बालक जे आहे त्याला भाषा विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका असते आणि वायगोस्की यांनी सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोन अनुसार जे बालक असते बालकांना शिकण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी आपल्याला दिसून येते की अंतरक्रिया करणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आपल्याला दिसून येईल की वायगोस्की यांच्याद्वारे जे आहे लँग्वेज जे आहे याला खूप महत्त्व दिलेलं दिसून येतं. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिसून येते, कोलबर्गच्या कोणत्या टप्प्यांवर व्यक्ती असा युक्तिवाद करतात की विवेकाच्या स्वतः निवडलेल्या नैतिक तत्वांद्वारे योग्य कृतींची व्याख्या केली जाते? ए आहे गुड बॉय ओरिएंटेशन आहे. दुसरा आहे सामाजिक करार अभिमुखता. तिसरा आहे सामाजिक व्यवस्था निर्माण करण्याची दिशा आणि चौथा आहे युनिव्हर्सल मॉरल थिअरी ओरिएंटेशन. ठीक आहे, सो यामध्ये आपल्याला कोलबर्ग विषयी विचारलेला आहे. सो नैतिक विकासाचा सिद्धांत आपल्याला दिसून येते कधी देण्यात आलेला 1970 मध्ये आपल्याला नैतिक विकासाचा सिद्धांत देण्यात आलेला आहे. कोणाद्वारे? सो लॉरेन्स कोलबर्ग जे आहे यांच्या मार्फत आपल्याला ही थेअरी जी आहे नैतिक विकासाचा सिद्धांत यांनी प्रसिद्ध केलेला आहे आणि चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडागॉजीमध्ये हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्याला दिसून येतं. सेकंडली त्यांनी 3 स्तर दिलेले आपल्याला दिसून येईल आणि या 3 स्तरांमध्ये 6 विकासात्मक टप्प्यांची मालिका त्यांनी दिलेली आहे. यामधून आपण बघतो की युनिव्हर्सल मॉरल थिअरी ओरिएंटल जे आहे हे यांच्याद्वारे देण्यात आलेलं. त्यामुळे योग्य उत्तर आपलं असणार आहे ऑप्शन क्रमांक डी. सो नैतिक विकासाचा सिद्धांत 1970च्या सुरुवातीला लॉरेन्स कोलबर्ग आपल्या नैतिक विकासाच्या सिद्धांतासाठी प्रसिद्ध आहे. नैतिक विकासाच्या सिद्धांतात त्यांनी 3 स्तर दिलेले आहे आणि या 3 स्तरांमध्ये 6 विकासाच्या टप्प्यांची मालिका त्यांनी दिलेली आपल्याला दिसून येतं. यामध्ये सार्वत्रिक नैतिक प्रधान अभिमुखता आपल्याला दिसून येतं म्हणजेच युनिव्हर्सल थेअरी, नैतिक तर्क सार्वजनिक तत्वांचा वापर करून जे अमूर्त तर्क आहे यांवर आधारित आहे अशा प्रकारचं त्यांनी
सांगितलेलं आहे. नेक्स्ट वन आपल्याला दिसून येते हार्वर्ड गार्डनर यांच्या मते इतरांचे हेतू, भावना आणि वर्तन समजून घेण्याची आणि त्यांच्याशी संबंधित असण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींमध्ये कोणती बुद्धिमत्ता असते? ए आहे प्राकृतिवादी, बी आहे अंतर्वैयक्तिक, सी आहे अंतवैयक्तिक आणि चौथी आहे स्थानिक. ठीक आहे, तर या ठिकाणी प्रश्न बघा, जरा आपल्याला किचकट तिथे विचारलेलं दिसून येते. ठीक आहे, तर काय आहे तर बघा, हार्वर्ड गार्डनर जे आहे यांनी आपल्याला मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी दिलेली आपल्याला दिसून येतं आणि हे थेअरी 1983 मध्ये त्यांनी हा सिद्धांत जे आहे ते मांडलेला आपल्याला दिसून येतं. सो या सिद्धांतामध्ये काय आहे तर बघा, हार्वर्ड गार्डनर यांच्या मते इतरांचा हेतू, भावना आणि वर्तन समजून घेण्याशी त्यांच्याशी संबंध असणाऱ्या क्षमता व्यक्तींमध्ये कोणती बुद्धिमत्ता असते? ठीक आहे, तर हे नॅचरल आहे का जे आपण दुसऱ्यांना समजून घेणार, हे अंतवैयक्तिक आहे का? तर आंतरवैयक्तिक आणि इंट्रा पर्सनल हे दोन आपल्याला दिसून येतं. बघा इथे जे इंट्रा पर्सनल आपल्याला दिसून येतं ना, इंट्रा पर्सनल म्हणजे स्वशी केला जाणारा संवाद असतो. म्हणजे ज्याविषयी आपण स्वतःविषयी विचार करीत असतो किंवा स्वतःशी जेव्हा संवाद साधित असतो त्याला इंट्रापर्सनल असं म्हणतात. आणि जेव्हा आपण इंटरपर्सनल विषयी विचार करतो, इंटरपर्सनल म्हणजे काय असतं तर पर्टिक्युलर टू पर्सन मध्ये जो काही संवाद होत असतो है ना, दोन व्यक्तींमधील जे काही संवाद असतं तर त्याला अंतवैयक्तिक संवाद असं म्हटलं जातं. आणि इथे जे आहे हार्वर्ड गार्डनर यांनी जे थेअरी दिलेलं आहे की इतरांचं हेतू किंवा इतरांचं वर्तन जर आपल्याला समजून घ्यायचं आहे तर नक्कीच आपल्याला इतरांशी संवाद साधावा लागेल. तर अशा वेळी आपण स्वशी संवाद न साधता दुसऱ्याशी साधणार, म्हणजे ही इथे आन्सर आपल्याला इंटरपर्सनल होताना दिसून येईल. सो व्हेरी करेक्ट आन्सर इथे आपल्याला दिसून येईल ऑप्शन क्रमांक बी आहे. सो मल्टिपल इंटेलिजन्स थेअरी जी आहे 1983 मध्ये हार्वर्ड गार्डनर यांनी दिलेली आहे. हा सिद्धांत जे आहे त्यांच्या मते, म्हणजे जे गार्डनर आहे यांच्या मते, बुद्धिमत्ता रचना ही एकवचनी नसून ती बहुवचनी आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त प्रकारची बुद्धिमत्ता असते आणि एकमेकांपासून मुक्त असलेल्या बुद्धिमत्तेचे 8 प्रकार त्यांनी सांगितलेले आहे. सोबतच पारस्परिक बुद्धिमत्ता म्हणजे जे आपण इंटरपर्सनल बघतो ना, यामध्ये काय असतं, आपण इतरांच्या भावना, इतरांचे ओपिनियन किंवा इतरांची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतो आणि अशा प्रकारच्या बुद्धिमत्तेला पारस्परिक बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन आहे की मुलींना भेटवस्तू, बाहुल्या आणि चित्रकलेची साधने दिली जात असल्याने अनेकदा मुलांकडे खेळण्यासाठी गाड्या आणि मेकॅनिकल ब्लॉक असतात. ही अयोग्य प्रथा आपल्याला काय दर्शवते? पर्टिक्युलर बघा, दोन इथे आपल्याला दिसून येते. एक मुलींविषयी सांगितलेलं आहे आणि सेकंडली मुलांविषयी सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो मुलींविषयी मुलींना काय आहे, बाहुल्या आहे, भेटवस्तू आहे किंवा जे काही ड्रॉइंगची सामग्री आहे ते दिलेली आहे. सेकंडली मुलांना काय दिल्या बा, तर गाड्या दिल्या, मेकॅनिकल ब्लॉक्स दिले. ओके. सो हे काय दर्शवतं, जेंडराची स्थिरता दर्शविते. ऑप्शन बी आहे जेंडर समानता, समता दिसून येतं. की सी जेंडर पक्षपातपणा इथे आपल्याला दिसून येतं. आणि चौथा आहे जेंडर सशक्तीकरण. बरं, आता बघा एक महत्त्वपूर्ण पॉइंट इथे आपल्याला दिसून येतं. तो म्हणजे भेटवस्तूंच्या माध्यम म्हणजे एक एक्झाम्पल थ्रू हा प्रश्न आपल्याला विचारलेला दिसून येतं की आपली समाज जी आहे त्या सामाजिक रचना, आपल्या कल्पना आणि धारणा हे आपल्याला इथे प्रतिबिंबित होताना दिसून येतात. ठीक आहे, म्हणजे जे आपण समाजाकडून काय करीत आहोत, स्वीकार करीत आहोत है ना. चला बघा, तर मुलींना बाहुल्या दिल्या, चित्रकलेची साधने दिली, तर आणि मुलांना आपण चित्रकलेची साधने न देता, बाहुल्या न देता त्यांना काय देत आहोत, गाड्या देत आहोत, मेकॅनिकल ब्लॉक्स देत आहोत. तर हे काय दर्शवते, हे जेंडर पक्षपातपणा इथे आपल्याला दर्शवताना दिसून येतं. म्हणून ऑप्शन सी आपलं काय होणार, योग्य उत्तर होणार. सो सामाजिक रचनेविषयी आपण थोडा जाणून घेऊया की सामाजिक रचना ही एक अशी गोष्ट आहे जी सामायिक कल्पना किंवा धारणा प्रतिबिंबित करते, जे केवळ समूह आणि समाजातील लोक स्वीकारतात. आपण म्हणू शकतो की ते वस्तुनिष्ठ वास्तवात अस्तित्वात नाही, तर मानवी संवादाचा तो परिणाम आहे. आता बघा,
मुलींनी बाहुल्याच खेळावे आणि मुलांना गाडीनेच खेळावे, हे आपली एक प्रकारचं काय बनलेलं आहे, व्ह्यू बनलेला आहे. ठीक आहे, आपली धारणा बनलेली आहे की मुलं हे बाहुलीसोबत खेळत नाही म्हणून. ठीक आहे, ते गाड्यानेच खेळतात म्हणून. उदाहरणार्थ, गुलाबी मुलींसाठी आणि निळा कलर मुलांसाठी राखीव आहे. ठीक आहे. कल्पना हे लिंग आणि वस्तूंच्या रंगांशी संबंधित सामाजिक बंधनांचे उदाहरण आहे. एखाद्या विशिष्ट रंगांचा संबंध विशिष्ट लिंगाशी जोडला जाऊ शकतो. हा सामूहिक समज चुकीचा नाही. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण बघू शकतो की अ, हे जेंडर पक्षपातपणा दर्शवतं. लैंगिक पूर्वाग्रह काय असतं, तर पुरुष आणि स्त्रियांबद्दलच्या मतांमधील फरक, ठीक आहे, केलं जातं. ठीक आहे. बऱ्याचदा एका लिंगाचं दुसऱ्या लिंगांपेक्षा अनुकूलन आपल्याला दिसून येतं. एक प्रकारचा पक्षपातीपणा हा आहे. कोणत्याही आपल्याला दिसून येतं की गणितात मुलींपेक्षा मुले हे हुशार असतात. हा काय आहे, पूर्वग्रह आहे. असं काहीही नसतं. ठीक आहे. मुली सुद्धा मॅथ व्यवस्थितरित्या सोडवू शकतात. म्हणजे एक प्रकारचं पूर्वग्रह आपण अनुमान लावतो की मुली जर आहे तर ते स्वयंपाकच योग्य प्रकारे करू शकणार, मुलं हे योग्य स्वयंपाक करू शकत नाही. सो एक प्रकारचं हे काय आहे, हे पूर्वग्रह आपल्या मनामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसून येतं. सो नेक्स्ट वन क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते अपंगत्व आणि संबंधित विद्यार्थ्यांच्या समावेशनासाठी योग्य संयोजन रणनीतीचा संयोजन करतं. सो या ठिकाणी आपल्याला दिसून येतं ऑप्शन ए आहे अटेन्शन डेफिशिट, हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, दीर्घ चित्रपट दाखवणे. बी आहे ऑटोझम, शक्य तितके समान वेळापत्रक, वेळापत्रकासह नित्यक्रम. ऑप्शन सी आहे की वाचनाचे बघा गुंतागुंतींच्या गणितावर आधारित प्रश्न. आणि ऑप्शन डी आहे वक्तृत्व, मूल्यमापनासाठी केवळ तोंडी स्वरूप स्वीकारणे. सो आपल्याला इथे काय दिसून येतं, बर. सो या ठिकाणी आपण बघतो ऑडिझम म्हणजे ज्यांना ऐकण्याच्या समस्या आहे. ठीक आहे, त्यांना आपण काय करू, ऐकायला साधने देऊ. त्यामुळे इथे ऑप्शन क्रमांक बी आपल्याला योग्य उत्तर होताना दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चा फोकस काय आहे. ए कठोर पाठ्यक्रम, शिक्षाशास्त्र आणि मूल्यांकन. बी आहे बहुविषयकता आणि समग्र शिक्षा. सी आहे परीक्षेसाठी आणि परीक्षेसाठी शिकणे. चौथा आहे मूल्यमापनांच्या एकत्रित पद्धतीचा अवलंब. सो 2020 एज्युकेशन पॉलिसी याविषयी आपल्याला काय दिसून येतं, तर आपण इथे काय दिसतो की यामध्ये बहुविषय किंवा मल्टीडिसिप्लिनरी आपल्याला किंवा समग्र एज्युकेशन जे आहे याला फोकस केलेला आपल्याला दिसून येतं 2020 एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून. त्यामुळे इथे ऑप्शन बी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे की ही कार भेट म्हणून मिळाल्यावर 5 वर्षाची मुलगी म्हणाली, ही माझ्यासाठी नाही, मुली गाड्यांशी खेळत नाही. हे वाक्य आपल्याला काय दर्शविते. ए लैंगिक भूमिका लवचिकता, बी आहे जेंडर प्रासंगिकता, सी आहे जेंडर रूढीवादिता आणि चौथा आहे जेंडर स्थिरता. आता कार भेट म्हणून मिळाल्यानंतर कारांशी मुली खेळत नाही, हे आपल्याला काय दर्शविते. आता बघा हा प्रश्न सुद्धा महत्वपूर्ण आहे. स्टेटमेंट थ्रू दिलेला आहे. काय म्हणतं की मुली या कार चालवू शकत नाही किंवा खेळू शकत नाही, हे रूढीवादिता दर्शवतं. जेंडर स्थिरता होणार नाही, फ्लेक्सिबिलिटी ही होणार नाही, प्रासंगिकता होणार नाही, तर रूढीवादिता याला आपण म्हणणार आहोत. ठीक आहे, म्हणजे हे एक प्रकारचं प्रतिबिंबच झालेलं आहे मनामध्ये की मुली हे गाडी चालवू शकत नाही किंवा खेळू शकत नाही गाड्यांसोबत म्हणून, है ना. म्हणून याला जेंडर वादिता आपण याला म्हणणार आहोत. नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या तत्वांच्या आधारे विद्यार्थी वर्गात पुढाकार घेऊन आणि चर्चेत सक्रिय सहभाग घेऊन शिकतात. ए आहे व्यवहारवादी, बी आहे अनुकरण करून शिकणे, सी आहे सामाजिक संरचनावादी आणि चौथा आहे प्रतिपादन शिक्षण. ठीक आहे, तत्वांच्या आधारे विद्यार्थी वर्गात पुढाकार घेऊन काय करीत आहे, सक्रिय ऍक्टिव्हिटी करत आहे. तर याला आपण सामाजिक संरचनावादी असं म्हणणार, कारण सक्रिय काय आहे, विद्यार्थी यामध्ये सहभागी आहे. नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिसून येतं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींची शिफारस केलेली नाही. ठीक आहे, ए आहे स्ट्रक्चरल
अंडरस्टँडिंग वर भर म्हणजे जे कन्सेप्ट असतं आहे ना त्यावर कन्सेप्ट जे असतात कन्सेप्ट अंडरस्टँडिंग. समेटिव्ह असेसमेंट सी आहे अभ्यासक्रमातील वृद्धी आणि चौथा आहे तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये कपात. ठीक आहे. तर कोणत्या गोष्टी शिफारस केलेल्या नाही असं आपल्याला विचारलेलं आहे. तर कन्सेप्टला धरून अंडरस्टँडिंग वाढवणं हे दिसून येतं. समेटिव्ह नाही आहे, अभ्यासक्रमात वाढ नाही आहे आणि तंत्रज्ञानाच्या वापरात वाढ नाही कपात. त्यामुळे बघा ए कुठे आहे, इथे आहे, इथे आहे. या दोन मधून आपण ऑप्शन क्रमांक 4 सोबत जाणार. ठीक आहे. तर समोर वळूया आपण. बर, आय होप इथपर्यंतचे प्रश्न आपल्या सगळ्यांना क्लिअर आहे. समोर आपण वळत आहो आणि समोर आपण बघतो की खालीलपैकी कोणती गोष्ट विद्यार्थ्यांमध्ये संरचनात्मक समज सुलभ करण्यासाठी मदत करते. ए आहे प्रतियोगिता, बी आहे चर्चा आणि संवाद, सी आहे वेदन आणि अभ्यास आणि चौथा आहे दंड. आता मला सांगा, जर विद्यार्थ्यांना दंड दिले तर ते शिकणार का? समजणार नाही. त्यामुळे हे पनिशमेंट कट करून द्यायचं. ठीक आहे. यामधून आपण बघतो की प्रॅक्टिस फक्त प्रॅक्टिसच करायला दिली तर त्यांना समजेल का? ते पटापट लिहून मोकळे होणार. ठीक आहे. कॉम्पिटिशन करणार तर त्यामुळे त्यांच्यामुळे काय होऊ शकतं? प्रेशर सुद्धा वाढू शकतं. पण जेव्हा आपण विद्यार्थ्यांची चर्चा घडवून आणणार, म्हणजे विद्यार्थ्यांसोबत जेव्हा आपण चर्चा करू, संवाद करू, तर यातून त्यांना समज शक्ती जे त्यांची आहे ना, कन्सेप्ट जे आहे, अंडरस्टँडिंग जे आहे त्यांची, कन्सेप्टला झळून ते वाढत जाईल. म्हणून आपण इथे ऑप्शन क्रमांक बी सोबत जाणार आहोत. ठीक आहे. चला, इतक्या गोष्टी क्लिअर आहे. मग समोर वळूया. शिक्षणासाठी प्रभावी शिक्षणासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये डॅश सक्रिय केले पाहिजे. ए शाश्वत क्षमतेची क्षमता सॉरी शाश्वत क्षमतेची संकल्पना, बी आहे क्षमता वाढीची धारणा, प्रतिस्पर्धाची भावना आणि बी आहे हीनताची भावना. आता बघा, जर विद्यार्थ्यांमध्ये आपण हीनता भावना डेव्हलप करू, सो ऑब्व्हियसली ते सक्रिय होणार नाही. ते एकमेकांच्या द्वेष करायला सुरुवात करणे. आता प्रतिस्पर्धा जर करायला लागले तर सगळे काय होईल? जिंकण्यासाठीच खेळणार. सो शाश्वत विकास क्षमतेची संकल्पना आणि दुसरा आहे क्षमता वाढीची धारणा. आता प्रभावी जर शिक्षण आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी जी आहे, ॲबिलिटी आपल्याला वाढवायचं आहे. म्हणजे क्षमता वाढीची धारणा जी आहे हे आपल्याला करायला हवं, जेणेकरून विद्यार्थी काय होणार? इक्वल पार्टिसिपेंट म्हणजे इक्वली पार्टिसिपेंट होणार. ठीक आहे. म्हणजे सगळे विद्यार्थी त्यामध्ये सक्रियरित्या काय होईल? इन्क्लूड होईल है ना. कोणालाही जर बघा, जर शिक्षकाला विद्यार्थ्यांना सक्रिय करायचं आहे तर त्यांची ॲबिलिटी आपल्याला ओळखावी लागेल आणि त्यांच्या ॲबिलिटी क्षमता वाढण्यामुळे त्या काय करणार? इक्वली पार्टिसिपेंट घेणार जे काही आपण कार्य करीत आहोत त्यामध्ये. त्यामुळे इथे आपण ऑप्शन क्रमांक बी सोबत जाणार आहोत. समोर आपण बघतो नेक्स्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे. याचा वापर केल्याने विद्यार्थ्यांच्या यशावर डॅश होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. तर ए आहे प्रासंगिक पाठ्यक्रम. ठीक आहे. म्हणजे प्रासंगिक याचा वापर केल्याने विद्यार्थ्यांच्या यशावर कमी होण्याची शक्यता आहे. हा ऑप्शन ए. बी आहे विद्यार्थी केंद्रित आणि शिक्षाशास्त्र कमी. म्हणजे शिक्षार्थी केंद्रित पद्धतीचा वापर केल्याने विद्यार्थ्यांच्या यशावर कमी शक्यता होऊ शकतं. ऑप्शन सी आहे सामाजिक सहयोग याचा वापर केल्याने विद्यार्थ्यांच्या यशामध्ये वृद्धी होऊ शकतं. की ऑप्शन क्रमांक 4 सामाजिक बहिष्कार याचा वापर केल्याने विद्यार्थ्यांच्या यशांवर सुधार होऊ शकतो. तर मला सांगा, या 4 ऑप्शन मधून कोणतं ऑप्शन आपल्या सगळ्यांना सर्वाधिक योग्य वाटतं आणि कोणत्या ऑप्शन सोबत आपण जाणार? तर बघा, प्रासंगिक इथे कमी आहे. ठीक आहे. आपण डिक्रीज करू का विद्यार्थ्यांचं यश? नाही. म्हणून हे दोनही कट करून द्या. आता या सामाजिक बहिष्कार आपण जर त्यांच्यावर केला तर ते यश मिळू शकणार का? नाही. हे नेगेटिव्ह शब्द आहे. म्हणून जाऊया सामाजिक सहयोग आणि वृद्धीकडे. कारण सामाजिक सहयोग याचा वापर केल्याने विद्यार्थ्यांच्या यशामध्ये काय होणार? वृद्धी होताना आपल्याला दिसून येईल. आणि जर समजा विद्यार्थ्यांचं यश वाढत आहे तर नक्कीच ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. सो यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? ठीक आहे.
ऑप्शन ए विकास व्यवस्थित आणि व्यवस्थित होतो. ऑप्शन बी आहे विकासावर अनुवांशिकतेचा प्रभाव पडतो. ऑप्शन सी आहे विकासाची सर्व क्षेत्र परस्पर अवलंबी असतात. सी आहे विकासाचा वेग वैयक्तिक असतो. ठीक आहे, तर बघा आपल्याला विधान बरोबर नाही. तर विकास डेव्हलपमेंट हे मला सांगा, जे आपलं विकास आहे ते अनुवांशिक आहे का? बघा, विकास ही एक व्यवस्थित प्रक्रिया आहे. जन्मापासून ते हळूहळू मोठ्यापणापर्यंत चालतं. म्हणजे हे होणार. समोरच्याला विकास वेग वैयक्तिक आहे, म्हणजे सगळ्यांचं वैयक्तिकरित्या सुद्धा विकास होतो है ना. विकासाचे सर्व क्षेत्र परस्पर रिलेटेड आहे. शारीरिक, मानसिक, बौद्धिक असं सगळं प्रकारचा आपलं विकास होतो. म्हणून विकास हे परस्पर संबंधित आहे असं आपण म्हणणार. त्यामुळे योग्य उत्तर काय होणार? कोणतं नाही विचारलं ना, त्यामुळे आपण जाऊया की हे जे आहे ना, विकास अनुवांशिकतेचा प्रभाव दिसून येतं. विकास ही अनुक्रमित आणि व्यवस्थित आहे, म्हणजे एक पॅटर्न नुसार ते चालतं. यामध्ये परस्पर अवलंबित आपल्याला दिसून येते. सर्व जे आपलं विकास आहे ते होतं. अनुवांशिकता हे पर्यावरणावर भूमिका जे आहे ते बजावताना आपल्याला दिसून येत नाही. नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिसून येतं की डॅश आणि डॅश हे मुलांच्या सामाजिकरणाचे दुय्यम घटक आहेत. ठीक आहे. ए परिवार आणि आजूबाजूचं वातावरण, बी आहे धर्म आणि अभिभावक, सी आहे स्कूल आणि धर्म, आणि चौथा आहे परिवार आणि स्कूल. आता मला सांगा, आपल्या जीवनात यशामागे कोणाचं महत्वपूर्ण भूमिका आहे? ठीक आहे, इथे सेकंडरी विचारलं आहे. प्रायमरी विचारलं असतं तर आपण वेगळं आन्सर केलं असतं, आणि सेकंडरी मध्ये आपण बघतो की आपलं जी शाळा आहे आणि ओके, शाळा आहे आणि धर्म आहे. ठीक आहे. ओके, हे दुय्यम सामाजिकरणाचे साधने आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आज आपण बघितलेले आहे. सो महा टीईटी एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात तर सेशनला बघत राहा. सोबतच कोर्स जॉईन केलेला नसेल तर ऑफिशियल नंबर्स आपल्याला दिलेले आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि जॉईन व्हा. थँक्यू सो मच.